आखाती युद्धामुळे बाधित झालेल्या गॅस पुरवठ्याचा परिणाम आता रेल्वेच्या केटरिंग सेवेवर सुद्धा दिसू लागलाय। IRCTCच्या किचनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे येत्या काळात IRCTCच्या माध्यमातून देण्यात येणारे खाद्यपदार्थांची सेवा स्थगित करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाला करण्यात आल्या। कुर्ला, शिवडी, पनवेल, वलसाड, चेंबूर, बोरिवली, पवई या 7 ठिकाणी IRCTCचे क्लस्टर किचन आहेत। आज या किचनमधून प्रवाशांना केवळ रेडी टू ईट असेच पदार्थ देण्यात आले। यातील शिवडीमधल्या किचनमधून घेतलेला आढावा आपण बघूया। IRCTC जी सगळ्या ट्रेनला खाद्यपुरवठा करते, जे प्रवासी असतात ट्रेनवर त्यांना खाद्यपुरवठा करते, त्या IRCTCच्या मुंबईच्या वेस्ट झोनमधले जितके काही कॅन्टीन आहेत ते सगळे बंद आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली। म्हणून आम्ही आलेलो आहोत शिवडीला, ज्या शिवडीला IRCTCचं अशाच प्रकारचं एक कॅन्टीन आहे। आता इथे जे बघताय तुम्ही, या कॅन्टीनमध्ये म्हणजे याच जागी IRCTCचं हे क्लस्टर कॅन्टीन आहे। इथून अनेक मोठमोठे अनेक महत्त्वाचे जे ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला खाद्यपुरवठा केला जातो। इथेच ते ट्रेन्स जी आहे त्यामधलं खाद्य जे आहे ते बनतं, सामान बनतं। पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन या ठिकाणी बंद आहे, यांचं किचन या ठिकाणी बंद आहे, कारण की या किचनमध्ये गॅस पुरवठा झाला नाही आहे असं त्या इथल्या कामगारांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर इथे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या गॅस पुरवठा न झाल्यामुळे, गॅस पुरवठा आत्मने होत नसल्यामुळे हे कॅन्टीन आज बंद आहे असं सांगण्यात आलेलं आहे। गॅस नसल्यामुळे त्यांचा खाद्यपुरवठा झालेला नाही आहे। पवई, कुर्ला, शिवडी, त्याचबरोबर वलसाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लस्टर कॅन्टीन आहेत आणि या सगळ्यांमधला गॅस पुरवठा हा बंद आहे अशी सूत्रांची माहिती होती। तीच माहिती बघण्यासाठी आपण शिवडीला आलो होतो आणि शिवडीच्या कॅन्टीनमध्ये आपल्याला तीच परिस्थिती दिसून आलेली आहे। त्यामुळे IRCTCच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे हे देखील बघावं लागेल आणि ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी तर रेल्वे बोर्ड, रेल्वे प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। तर रेल्वेच्या केटरिंग सेवेवर कसा परिणाम झाला हे आपण बघतो आहोत आणि या सगळ्याचं मूळ आहे IRCTCच्या किचनमध्ये गॅसचा तुटवडा आता निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ सध्या बनवले जात नाही आहेत। मुंबईतल्या किचनमध्ये ज्या ठिकाणी सध्या हे खाद्यपदार्थ बनवले जातात त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे याचा सध्या आपण आढावा घेतो आहोत आणि त्यामुळे हॉटेल्सवर जसा परिणाम होतो आहे आणि इतरही व्यवसायांवर परिणाम होतोय तसा आता रेल्वेच्या या कॅन्टीनवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय। या संदर्भात IRCTCच्या पश्चिम विभागातल्या अधिकाऱ्यांशी देखील आम्ही बातचीत केली। त्यांनी प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही, सध्या आमच्याकडे खाद्यपदार्थ आणि जेवण उपलब्ध आहे असं फोनवरून माहिती दिली आहे। मात्र सकाळपासून वारंवार प्रयत्न करून देखील कोणतेही अधिकारी उपलब्ध झालेले नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।